छत्रपति संभाजीनगर के वाड़ूज महानगर में साहित्य, संस्कृति और समाज का अद्भुत संगम देखने को मिला। राजा शिवाजी विद्यालय में आयोजित भव्य पुस्तक प्रकाशन समारोह में ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर बीजे गायकवाड़ के लेखन को लेकर पूरा वातावरण साहित्यिक ऊर्जा से गूंज उठा। इस मौके पर पालक मंत्री संजय शिरसाट ने उनके साहित्य को समाज का मार्गदर्शक बताया। संकल्प और सांस्कृतिक शिक्षण समूह तथा मराठवाड़ा अध्यक्ष डॉक्टर बीजे गायकवाड़ द्वारा लिखित पुस्तकों का शानदार प्रकाशन समारोह आयोजित किया गया। इस कार्यक्रम में छत्रपति संभाजीनगर के पालक मंत्री तथा कैबिनेट मंत्री संजय शिरसाट मुख्य अतिथि के रूप में उपस्थित रहे। उनके साथ पूर्व महापौर विकास जैन, हाईटेक शिक्षण संस्था अध्यक्ष एकनाथ जाधव, साहित्यकार दिलीप महालिंगे, एडवोकेट महावीर जोंधळे सहित कई प्रतिष्ठित हस्तियां मंच पर मौजूद रही। कार्यक्रम में डॉक्टर बीजे गायकवाड़ के बहुआयामी लेखन, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, फिल्म, कला, अभिनय और राजनीतिक विषयों पर आधारित रचनाओं की विशेष रूप से सराहना की गई। वक्ताओं ने कहा कि उनका लेखन समाज के हर वर्ग को जोड़ने और नई सोच देने का कार्य करता है। पूरा सभागार तालियों की गड़गड़ाहट से गूंज उठा जब साहित्य और समाज पर आधारित विचारों को मंच से साझा किया गया। कार्यक्रम का कुशल संचालन लक्ष्मण हिवाड़े ने किया, जबकि आभार प्रदर्शन भी उन्होंने ही किया। इस अवसर पर प्रकाश निकम, रमेश दाभाड़े, नरेंद्र त्रिभुवन, दीपक दाभाड़े, विजय गव्हाणे, अमल पोटे, नागेश कुकलारे, उमेश डावखर सहित बड़ी संख्या में शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी और सामाजिक कार्यकर्ता उपस्थित रहे। पत्रकार संजय काळे, विखे कांबळे, वाघमारे सहित अन्य वक्ताओं ने भी साहित्यिक योगदान पर अपने विचार व्यक्त किए। ज्यांनी या देशाला, मला, तुम्हाला, समाजाला ज्यांनी जगवलं, ज्यांनी जगायला शिकवलं, या सर्व महामानवांना प्रथमतः अभिवादन। माझे मार्गदर्शक महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा पालकमंत्री आदरणीय संजय शिरसाट साहेब, या कार्यक्रमाचे अध्यक्ष ते सुद्धा माझे गुरुच आहेत, कारण बऱ्याच गोष्टी एकनाथराव जाधव साहेबांकडून मी शिकलो। या भारतीय ग्रामीण पुनर्रचना संस्थेचे सचिव आदरणीय एकनाथरावजी जाधव साहेब, आमचे मित्र आणि मार्गदर्शक आणि ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार, जे दोन रक्ताचे अपत्य आहेत, ती फक्त घरापुरती मर्यादित असतात, पण जी ज्ञान देणारी जे अपत्य आहेत हे पुस्तकं आहेत। आणि पुस्तकाशिवाय AI किती जरी आला असलं तरी पुस्तकाशिवाय या ठिकाणी पर्याय नाही। आणि जो वाचत नाही, बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणाले होते की तुमच्याकडे 2 रुपये जर असतील तर 1 रुपयाचं पुस्तक घ्या। पुस्तक याच्यासाठी घ्या की तुमची बुद्धीला चालना मिळेल, आणि 1 रुपये तुम्ही जेवणासाठी खर्च करा, कारण तुम्हाला जिवंत सुद्धा राहावं लागेल। या दोन्ही गोष्टी तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत। आणि म्हणून आजचा दिवस निवडीचा कारणच एवढं आहे। साहेबाकडे मी बरेच वेळा गेलो, साहेब म्हणाले वेळ नाही, थोडं थांब। जवळपास 6 महिने लागले, पण ते आजारी आहेत, मला निरोप आला तरी सुद्धा ते घाटीतून इथंपर्यंत आले। त्याच्यासाठी एक सामाजिक भान ज्याला म्हणावं ते तेवढंच महत्त्वाचं आहे। म्हणून आपण सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून आपण या ठिकाणी साहेबांचं कौतुक करावं, सत्कार करावा। कारण अनेक सामाजिक न्यायमंत्री झाले, तुम्हाला माहीत आहे, मी सांगण्याची गरज नाही आहे। कारण मिलिंद कॉलेज सारख्या ठिकाणी अनेक कोटी रुपये देऊन, आता त्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार नाहीये, पण बाबासाहेबांचं ऋण फेडण्याचं काम, 14 तळ असेल, या सगळ्या गोष्टी या ठिकाणी महत्त्वाच्या आहेत। आणि म्हणून हा धागा, बाबासाहेबांचा जो धागा आहे, हे पुढे नेण्याचं काम खऱ्या अर्थाने साहेब या ठिकाणी करत आहेत, आणि ते परत करत राहतील। आमदार झाले, नगरसेवक असताना आमची एकदा भेट झाली, एकनाथराव व्हावे, कारण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पुस्तक लिहित असताना मला साहेबाची आठवण झाली, आणि मुख्यमंत्री पुस्तक लिहित असताना साहेबांच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्या पण मी लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे। दुसरं पुस्तक आहे महाराष्ट्राचे सुपुत्र, यामध्ये बऱ्याच जणांची नावं माहीत नाही आहेत, पण ते लोकांना माहीत व्हावं, समाजाला माहीत व्हावं यासाठी या महाराष्ट्राच्या सुपुत्रामध्ये आपण लिहिलेलं आहे। त्यानंतर जे जातक कथा आहे धर्मानंद कोसंबीचं, त्याचे 3 पार्ट आहेत।
हा जर पुस्तक तुम्ही जर वाचलात तर रोज तुमच्या जीवनाला नवीन दिशा मिळेल, अशा पद्धतीचे ह्या गोष्टीचं पुस्तक आहे. आणि त्यामुळं या तिन्ही पुस्तकाचं आजच्या दिवशी बुद्ध जयंती आहे, आजचा दिवस महाराष्ट्र दिन आहे आणि जागतिक कामगार दिन आहे. त्यामुळं आजचं औचित्य घेऊन किती लोक हे वाचतील, किती लोक सुशिक्षित होतील याच्याशी मला घेणं नाही, पण या आजच्या दिवशी हे 3 पुस्तकं वाचून 3 लोक जरी सुधारले तरी माझ्या आयुष्याचं कल्याण मी समजेन, एवढं मी या ठिकाणी ठेवतो. बऱ्याचशा मान्यवरांना बोलायचं आहे, साहेबाला जायचं आहे दवाखान्यामध्ये. आहे आपल्या सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या, कामगार दिनाच्या आणि बौद्ध पौर्णिमेच्या सुद्धा शुभेच्छा. सकाळी 8 वाजेपासून कार्यक्रम चालू आहे. परवा मुंबईला होतो, कॅबिनेट झाली, पुन्हा सोलापूरला गेलो, सोलापूरची बौद्ध जयंती काल साजरी केली, काल संध्याकाळी आलो. बीजे गायकवाड सारखं आपलं नाहीये, मला थकवा आलेला आहे, तो माणूस थकतही नाही. आणि कसं सुचतं हे मी आता महालिंगेंना विचारत होतो, त्यांना सुचतं कसं, ते म्हणे आता मला संध्याकाळी तर त्यांना विचारावंच लागेल. महालिंगेंना विचारलं, म्हणलं तुम्ही काय करता, म्हणे भाऊ आपलं तेच चालू आहे आणि तेच मला जमतं, म्हणजे नाटक. कोणतीही गोष्ट एवढी सोपी नसते. आम्ही सर्वसामान्य लोक आहेत आणि पिक्चर पाहतो, हिरोईनच्या डोळ्यामध्ये ग्लिसरीन लावून जरी ती रडत असली तरी आम्हाला ते खरं वाटतं. आणि संजय शिरसाट जरी रडत असला तरी लोकांना खोटं वाटतं. आहे की नाही फरक? म्हणजे ज्या क्षेत्रामध्ये काम करायचं त्या क्षेत्रामध्ये स्वतःचा पूर्ण आत्मा ओतावा लागतो. आत्मा ओतल्यानंतर त्याच्यातून निघणारे एक एक शब्द किंवा लेखणीतून निघालेले एखादे वाक्य हे कायमस्वरूपी ते आजरामर होत असतं. बीजे हे पुस्तक लिहिणं म्हणजे इतकं सोपं काम नाहीये. आमच्या कॉर्पोरेशन मध्ये एक अधिकारी होता, आता ते 2 वर्षापूर्वी मला वाटतं 2च वर्ष झाले असेल तो रिटायर होतो. ज्या माणसाला सुट्टीचा अर्ज लिहिता येत नाही तो कोणत्या पदावर असेल? विचार करा की कॉर्पोरेशन मधला मी मोठा अधिकारी म्हणतो ज्याला सुट्टीचं ऍप्लिकेशन लिहिता येत नाही, परंतु तो कोणत्या पदावर असेल? तो डीएमसी होता आमच्याकडे. पाहिजे माझे महापौर बसलेले 30 वर्ष कॉर्पोरेशन मध्ये घातली, म्हणजे काय क्या नाम आहे उसका, ताबडतोब सांगितलं काय नाव आहे. म्हणून काही लोक बुद्धिमत्ता नसताना एखाद्या पदावर बसणं आणि काही माणसं ज्यांच्याकडे बुद्धिमत्ता आहे परंतु त्याचा वापर करता न येणं ही ह्या दोघांना अनपड असेल. म्हणून बीजी आपण जे काही एकदा अनुभवतो ना, ज्याला आपल्याला मनाला जे वाटतं ना ते करत राहिलं पाहिजे, सातत्याने करत राहिलं. परिणाम तू कुणाची करू नकोस, काय जग काय म्हणत याची चिंता करू नको. हे जग आपल्यासाठी ना चाललेलं आहे ना थांबलेलं आहे. परंतु आपण जे काही एखादं निर्माण करून जाऊ तर ते जग शेवटपर्यंत आपल्याला ते आठवण ठेवलं पाहिजे, असं काम केलं पाहिजे. जे लोक वाचतील की नाही वाचतील त्याचं तू चिंता करू नकोस. यापैकी बसलेले अनेक जण असतील त्यांना मला 4 पानं फक्त तू तुझ्या मनाला फक्त मला लिहून दाखवायचं. हे फार अवघड आहे. एखादं मत प्रदर्शित करणं किंवा एखादं मत व्यक्त करणं, एखादं लेखणीच्या द्वारे एखादं मांडणं, त्याच्यामध्ये थोडी जरी गडबड झाली तर ती आयुष्यामध्ये असलेली एकदम मोठी दुर्घटना त्याला समजली जाते. परंतु एखादं वाक्य त्याच्यात असंही असतं की जे वाक्य जर तुम्ही त्याच्यामध्ये घातलं आणि त्या वाक्यामुळे एखाद्याच्या जीवनामध्ये परिवर्तन सुद्धा होऊ शकतं. एक वेळ मी आता आंबेडकर जयंती चालू आहे, अनेक ठिकाणी गेलो.
त्या ठिकाणी सुद्धा मी बोलताना हे सांगत असतो की बाबासाहेब आंबेडकर सगळ्यांना कळालेत का? नाही कळाले कोणाला. बाबासाहेब आंबेडकर कळायला आणखीन कित्येक आणखीन पिढ्यांना जन्म घ्यावा लागतो. आता थोडं कळालं तर आपल्याला तर वाटतं की आपलं तर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे काय एका झटक्यात सांगू शकतो आपण. घटनेचे शिल्पकार कोण? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मताचा अधिकार देणारे कोण? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. रिझर्वेशन देणारे कोण? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि हे सर्व आम्हाला भेटल्यामुळं त्याचा उपयोग आम्ही करून घेतला आमच्या स्वतःसाठी, स्वतःच्या स्वार्थासाठी. शिका, संघटित व संघर्ष करा. शिकलो, रिझर्वेशन होतं म्हणून नोकरी मिळाली, नोकरी मिळाली म्हणून बायको मिळाली. झाली आमची घटना. या घटनेपेक्षा याच्यापेक्षा पुढे आहे की नाही काही? हे खऱ्या अर्थाने आपण कधीच समजून घेतलेलं नाही. आणि म्हणून एखादा नेता असा होतो जगामध्ये, जयंती आपण किती लोकांचे तो या देशामध्ये अनेक महापुरुष होत गेले. काय काय त्यांना विरोध लागले, काय काय त्यांचे नाव उल्लेख झाला, मानलेले सगळं आपण पाहिलं. तर आम्ही तर काय करतो माहिती, मंत्रालयामध्ये फोटो ठेवून देतो, तिथं जे टोकरी असते असे घेतो, फोटो ठेवतो, नमस्कार करतो. समाजाने पाहिलं ना, लोकांनी पाहिलं ना, तेच आमचं फेसबुकवर टाकून देतो. जा, तुम्ही खुश आहात, आम्ही खुश. साधी जयंती सुद्धा निघत नाही आजकाल काही महापुरुषांची, ज्याला मोठं मानलं गेलं. परंतु जगामध्ये एकमेव असा एक नेता होऊन गेला की ज्याची जयंती दर 14 एप्रिलला ही वाढत चाललेली. त्याचं कारण असं आहे की काही नेते हे स्पॉन्सर नेते असतात. बाबासाहेब हे सेल्फ मेड नेते, स्वतः निर्माण झालेलं व्यक्तिमत्व. म्हणून बाबासाहेबांचे ते स्पॉन्सर नेते नव्हते, म्हणजे त्यांना कुणी नेता बनवलं नव्हतं. आजकाल नेते बनवताना सुद्धा आमचे कोणतरी नेते, त्यांचे कोणतरी नेते, त्यांचे कोणतरी नेते, त्याच्यामुळे आपण नेते, ही अशी साखळी तयार झाली. बाबासाहेबांचा तसा कोणताही नेता नव्हता. बाबासाहेबांनी ते सर्व आत्मसात केले. म्हणून मी हे उदाहरण यासाठी दिलं की हे आपल्याला कळालं पाहिजे की तुम्हाला नेमकं कोणत्या लाईनीवर चालायचं. लोक कधीही तुमच्या गुणाचा कधीही गवगाव करणार नाही. हा माझा अनुभव सांगतो. गेली 42 वर्ष मी या राजकारणात आहे. चांगल्या काम केल्याचं कधी अभिनंदनाचे फोन येत नाही. परंतु एखादं काम जर आपल्याकडून चुकलं किंवा आपण एखादं काम करू शकलो नाही तर काही रिकाम तिकडे असं त्याचं असे काही कॉमेंट्स द्यायला सुरुवात करतात की जसं सगळं द्यायलाच कळत नाही. म्हणून त्याची चिंता करू नको बिजी. हे जे काही पुस्तकं तू काढले सांगताना हे सांगितलं तुम्ही मला 2 अपत्य 11 अपत्याचा मी जन्म जात आहे. अरे आहे ना, डोक्यावरचे केस तर तुझे उगत गेले. महात्मा फुलेवर लेक्चर देतो, बाबासाहेबांवर देतो, सगळ्या महामानावर देतो. एकही देव सोडला नाही त्यांनी. सगळ्यावर एकदम अत्यंत सावित्रीबाई फुलेवर देऊन टाकतो. सगळ्यावर लेक्चर देत असताना या सगळ्या गोष्टी ह्या आपल्या डोक्यात कसा उतरवतो ही खऱ्या अर्थानं तुम्हाला दिलेली देणगी आहे. त्याच खरं अभिमान. मला जे जमतं हे मी करून दाखवलं. मला करायची इच्छा होती. याच्यातून तुला प्रॉफिट मिळणार नाही, लॉसच होणार आहे. काहीतरी विद्रोह लिहिला असतं तर विकले गेला असतं. आजकाल लोक काही ज्याला काही त्याच्यातून काही विस्फोटक घडेल, सकारात्मक पाहण्याची लोकांची आता मानसिकता राहिलेली नाहीये. ज्याच्यामध्ये विद्रोह असेल तर तो विद्रोह लोकांना आता आवडायला लागला. आणि म्हणून अशा वेळेला तुझ्यासारखा सर्वसामान्य कार्यकर्ता जेव्हा आपल्या मताने या सर्व कुटुंब पाहून, सगळा संसार पाहून आणि आपल्या सर्व प्रपंच मित्रपरिवार सगळ्याला जवळ घेऊन आपला वेळ यासाठी देतो. जर त्याच्यासाठी मी या ठिकाणी आलो. मला आता मी 12:30 वाजता डॉक्टरला बोलतो, तब्येत ठीक नाही म्हणलं तर एकदा येऊन तर जा. म्हणून ते आता आलाय तरी जाता जाता एक लग्न अटेंड करायचं. लग्न अटेंड करायला तिथे जायचं नाही, एअरपोर्टच्या पुढे जायचं. ते कोणतं हॉटेल हयात, तिथं जाऊन तिथं बुके द्यायचे. नाही गेलं तर त्याला वाईट, माझा जीव चालला त्याला काय माहिती. समाज का कसा असतो, लोक कसे असतात, मित्र कसे असतात,
त्यांच्यासाठी उपयोगी झालं तर त्यांच्यासाठी तो चांगला आहे. जर ॲबसेंट राहिलो तर आमच्या लग्नाला जाणून बुजून आले नाही मग टीका करण्याची संख्या वाढत आहे. किती विचित्र आहे. म्हणून तू त्याची चिंता करू नको. आपण गेल्यानं जग थांबणार आणि ना आपण राहिल्यानं जग पुढे जाणार. म्हणून आपल्यापर्यंत विचार करायचा आणि आपला विचार करत असताना फक्त एवढंच पॉझिटिव्ह लक्षात ठेवलं पाहिजे, आपण इतरांना दुखवता कामा नये. टीका करताना सुद्धा तोच बॅलन्स असला पाहिजे, तोच आपला ठेका असला पाहिजे, तेच आपलं वक्तव्य असलं पाहिजे. मी प्रेस घेतो, दुसराही प्रेस घेतो, तो एक संजय प्रेस घेतो, मी एक संजय प्रेस घेतो. लोकांनी त्याला भोंगा म्हणतात. आपली प्रेस लोक आवाजून ऐकतात. मारायचं तर आहे ऐसा मारू, तिथं समोरच्याला मारायला लागला पाहिजे. अशा ठिकाणी दुखापत झाली पाहिजे की त्याला ते भळभळ करत तर त्याला सुद्धा पुसता आलं नाही पाहिजे. परंतु एक आपला बॅलन्स ठेवून केलं पाहिजे. टीका करताना सुद्धा तो बॅलन्स आता आपल्यात असला पाहिजे. बिजी तुझं मी मनापासून असले अभिनंदन करतो. तुझ्या या सगळ्या कामाला किंवा तुझ्या या लेखणीला आजही तुझी धार कधी कमी झालेली नाही. वेगळा विषय, वेगळं एखादा वक्तव्य, आपला विचार त्याच्यामध्ये मांडताना जो तू प्रयत्न केलेला आहे, जी मेहनत घेतली त्याबद्दल तुझे मनापासून आभार. पुन्हा एकदा मला यासाठीच यायचं होतं. मागे सुद्धा पुस्तकाचं त्याला प्रकाशनाला यायचं होतं, ते तर आलं नाही. परंतु मला ती संधी तुझ्यामुळं आणि तुझ्या सर्व परिवारामुळे मिळाली. न्यूज फर्स्ट के लिए निलेश भारती की खबर. निष्पक्षता का कदम, आपकी हर समस्या में आपसे पहले दिखेंगे हम हैं न्यूज फर्स्ट. ईश्वर का सच, हमारा साहस और आपका विश्वास. सच, साहस और विश्वास. अगर आप ये वीडियो YouTube पर देख रहे हैं तो हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन दबाएं. और Facebook पर देख रहे हैं तो हमारे पेज को लाइक करें